नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्यातील रेंगाळलेल्या रेल्वे प्रकल्पांचा विकास जलद गतीने व्हावा आदी प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदारांची रेल्वे मंत्र्यांची भेट आणि चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका। घेऊया एक अल्पशा विश्रांती। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। लवकरच येणाऱ्या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यातील रेंगाळलेल्या रेल्वे प्रकल्पांचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी तसेच जे प्रकल्प घोषित करण्यात आले आहेत ते प्रकल्प अद्यापही का झाले नाहीत, ते नेमके कधी होणार या संदर्भात जिल्ह्यातील विशेषतः राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खारगे यांची नुकतीच भेट घेतली। खासदार संजीव नाईक, पंकज भुजबळ, आनंद परांजपे, संजय पाटील, आमदार सुरेश धस आदींचा यात समावेश होता। परांजपे यांनी त्यांच्या मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथ या स्थानकादरम्यानच्या विविध समस्या मांडल्या। त्यात कल्याण टर्मिनल संदर्भात या स्थानकात टर्मिनल होत नसेल तर ठाकुर्ली स्थानकात ते हलवण्याचं सुचवलं। तसंच ठाकुर्ली स्थानकात 2010 मध्ये घोषित करण्यात आलेल्या 700 मेगावॅटच्या गॅस प्रकल्पाला गॅसच मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय, तसंच डोंबिवली या शहराचा प्रदूषणात देशात 14वा क्रमांक लागतो, अशात गॅस प्रकल्प आणून समस्या कशी ओढवायची असेही खासदार परांजपेंनी सुचवलं असल्याचं दिलेल्या निवेदनावरून स्पष्ट होत आहे। तसंच कल्याण वाशिम या मार्गावर लक्ष केंद्रित करणं, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा मिळाल्यास कोकणवासियांची गैरसोय दूर होईल, त्यासाठी दिवा स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या ॲक्शन प्लॅनचं नेमकं काय झालं त्यासाठी आवश्यक असणारा निधी जाहीर करावा असं निवेदनही या चर्चेत दिलं असल्याचं परांजपेंनी सांगितलं। याखेरीज खासदार पाटील यांनीही मुलुंड भांडूपसह अन्य स्थानकांमधील गैरसोयी तसंच एलिव्हेटेड कॉरिडॉर संदर्भातही चर्चा करण्यात आली। गणेशोत्सवासाठी कसेबसे कोकणात पोहोचलेल्या प्रवाशांना 1.5 दिवसाचे गणपती तसेच गौरी झाल्यानंतर परतीच्या प्रवासाचे वेध लागतात। मात्र हजारो प्रवाशांची तिकिटे वेटिंगवर असून ती तिकिटे कन्फर्म न झाल्यास प्रवाशांच्या गर्दीसह अन्य संभाव्य शक्यतांना सामोरं जायला लागेल। याची खबरदारी घेत लोहमार्ग पोलिसांनी ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यासह पनवेल पोलिसांनी याबाबत सावध पवित्रा पुढाकार घेतला आहे। 2 दिवसांपूर्वीच ठाणे स्थानकात मध्यरात्री काहीही करून गाडीत प्रवेश हवाच असा अट्टहास करत कोकणात जाणारी हॉलिडे स्पेशल ठाणे स्थानकात रोखली होती। दिवा स्थानकातही प्रवाशांनी कोणताही गोंधळ घालू नये यासाठी प्रवासी संघटनांच्या नंदकुमार देशमुख, ॲडव्होकेट आदेश भगत यांच्यासह मध्य रेल्वेच्या रेल यात्री उपभोक्ता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेत कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात पोलिसांची मदत केल्याचं ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे RM शेख यांनी सांगितलं। परतीच्या प्रवासातही अशीच मदत रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल तसंच दिवा आणि ठाणे स्थानकादरम्यान मिळावी यासाठी लोहमार्ग पोलीस बैठका घेत आहेत। त्यात प्रामुख्याने दिवा आणि ठाण्याच्या संघटनेला पोलीस यंत्रणेने प्रवाशांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं हाताशी धरल्याचं देशमुख यांनी सांगितलं। ठाणे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या दालनात शनिवारी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। संबंधित प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ठाणे ते पनवेल जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य पोलीस यंत्रणा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। उपनगरीय प्रवासी एकता संस्था दिवा, पनवेल आणि कर्जत तसंच ठाणे स्थानकातील प्रवासी संघटनांनी त्यांच्या स्थानकात प्रवाशांना आवाहन करण्याचे होर्डिंग्स, बॅनर लावण्यासंदर्भातही या बैठकीत सांगण्यात आलं आहे। यामध्ये प्रवाशांनी आपत्ती ओढवल्यास काय करावे, काय करू नये तसंच सुरक्षा दलाच्या हेल्पलाईनचे क्रमांक, प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे जागतिक पातळीवर रुपयाचे सतत होत असलेले अवमूल्य, त्यामुळे होत असलेल्या महागाईमुळे जनजीवनावर विपरीत परिणाम होत आहे। यामध्ये प्रामुख्याने इंधन दरवाढीचा झालेल्या भडक्यामध्ये ठाणेकर होरपळून निघत आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापेक्षा ठाणेकरांना पेट्रोल डिझेलसाठी 1 रुपया जास्त मोजावा लागत आहे। या आर्थिक 9 महिन्यांच्या कालावधीत 6 वेळा पेट्रोलची दरवाढ तर डिझेलच्या 5 वेळेच्या दरवाढीचा सामना करावा लागला आहे। जून 2010 मध्ये पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केल्यापासून आतापर्यंतच्या 2.5 वर्षात तब्बल 21 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे, तर 8 वेळा दर कपात करण्यात आली आहे।
या वर्षाच्या जानेवारी महिन्यात देखील पेट्रोलच्या दरात 30 पैशांनी कपात केली होती. रुपयाच्या जागतिक अवमूल्यन होत असल्यामुळे इंधन दरवाढ लागू केली जात आहे. मात्र मुंबईचे अर्धे ओझे सांभाळणारा ठाणेकर पेट्रोलच्या खरेदीसाठी मुंबईपेक्षा 1 रुपया जास्त देत आहे. इंधन दरवाढीच्या या भस्मासुरातून ठाणेकरांचा बचाव करण्यासाठी राज्य शासनानं काही महिन्यांपूर्वीच 1.5% कमी केल्यामुळे बऱ्यापैकी राहत मिळाली होती. परंतु जकात कर 4.5% असल्यामुळे त्याचा फारसा फायदा झालेला नाही. यामुळे ठाणे महापालिकेनं त्यांच्या 3.5% एलबीटीतून 2% सूट दिली असून आता 1.5% एलबीटी द्यावा लागत आहे. आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आम्ही ठाण्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची आरास दाखवित आहोत. प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. मन तल्लीन झाले गीत गाता तुझे, मन तल्लीन झाले गीत गाता तुझे. हीच सुरांची भाव समाधी, हीच सुरांची भाव समाधी. ऐकावी एकदंता, ऐकावी एकदंता. मन तल्लीन झाले गीत गाता तुझे, मन तल्लीन झाले गीत गाता तुझे. दर्शन दे सुख करता. मन तल्लीन झाले गीत गाता तुझे, मन तल्लीन झाले गीत गाता तुझे. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता लक्ष्मण कनोजिया, ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे. धन्यवाद.